नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही ओव्हर ट्रेडिंगने ग्रासलेले असाल आणि तुमचा लॉस होतोय भरपूर जास्त, म्हणजे तुम्ही सकाळी ट्रेड घेता, पहिल्या ट्रेडला तुम्हाला प्रॉफिट होतो, परत तुम्ही प्रॉफिट वाढवण्यासाठी अजून एक ट्रेड घेता, तिथे तुम्हाला लॉस होतो, तो लॉस भरून काढण्यासाठी परत एक ट्रेड घेता, तिथे परत तुम्हाला लॉस होतो आणि असे तुम्ही ट्रेड घेतच राहता आणि तुमचा लॉस वाढतच राहतो. याच सगळ्या गोष्टीला आपण ओव्हर ट्रेडिंग असं म्हणतो. आता या ओव्हर ट्रेडिंगपासून वाचण्याचे काय सगळ्यात मोठे प्रकार आहेत किंवा काय अशा टिप्स आहेत? सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमचं प्रॉफिट बुक झाल्यानंतर ट्रेडिंग बंद केलं पाहिजे दिवसभरासाठी. पण कितीही लॉगआउट केलं आणि फोन बंद ठेवला किंवा लॅपटॉप बंद ठेवला तरी या गोष्टी घडत नाहीत. मग याला पर्याय काय? अपस्टॉक आपल्यासाठी या सगळ्यावर एक पर्याय घेऊन आलेला आहे, ज्याचा वापर करून तुम्ही ओव्हर ट्रेडिंग कमी करू शकता. काय करायचं आहे तुम्हाला? अपस्टॉकने एक फीचर इथे लॉन्च केलं आहे, किल स्विच नावाचं. किल स्विच नावाचं फीचर आपल्याला काय करायला सांगतं? तुम्ही इक्विटीमध्ये इंट्राडे ट्रेड करत असाल, फ्युचर अँड ऑप्शन ट्रेड करत असाल, तर तो पूर्ण जो सेगमेंट आहे तो 12 तासासाठी पूर्णपणे बंद करून टाकायचा. ओपनच होणार नाही. तो एकदा तुम्ही बंद केला, डिॲक्टिवेट केला की तो 12 तास डिॲक्टिवेट राहील आणि त्याच्यानंतर परत तुम्ही ॲक्टिवेट तो करू शकता 12 तास कंप्लीट झाल्यानंतर. म्हणजे समजा सकाळी 10:30 वाजता तुमचं प्रॉफिट कंप्लीट बुक झालं आणि त्यानंतर तुम्ही ते किल स्विच नावाचं फीचर जर वापरलं तर रात्री 10:30 वाजेपर्यंत तुम्हाला कुठलाही ट्रेड घेता येणार नाही, कुठलीही ऑर्डर एक्झिक्यूट करता येणार नाही त्या पर्टिक्युलर सेगमेंटची. तर अशा पद्धतीने तुम्ही किल स्विच फीचर यूज करू शकता. 12 तासापर्यंत ट्रेडिंग बंद करू शकता. जरी इच्छा झाली, ॲप्लिकेशन ओपन केलं तरीही त्या सेगमेंटला तुम्हाला तो ट्रेड घेता येणार नाही, कारण ते ॲक्टिवेट नसणार आहे, डिॲक्टिवेट झालेलं असणार आहे. आता या सगळ्या गोष्टी करायच्या कशा? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अकाउंट सेक्शनला यायचं आहे. अकाउंट सेक्शनला आल्यानंतर ट्रेडिंग सेगमेंटमध्ये आपल्याला जायचं आहे. ट्रेडिंग सेगमेंट तुम्हाला एका वेगळ्या पेजवर घेऊन जाईल. ट्रेडिंग सेगमेंटमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला कुठले कुठले सेगमेंट ॲक्टिवेट आहेत आणि कुठले नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. आता जे ग्रीन कलरचे आहेत ते ॲक्टिवेट सेगमेंट आहेत, म्हणजे NSE-FO इथे ॲक्टिवेट नाही आहे, फ्युचर अँड ऑप्शन डेरिव्हेटिव्हसाठीचा. तर किल स्विचच्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जो सेगमेंट तुम्हाला डिसेबल करायचा आहे तो सेगमेंट तुम्ही डिसेबल करू शकता आणि टेम्पररी ब्रेक घेऊ शकता तुमच्या ट्रेडिंगमधून. आता समजा कोण फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग करत असेल तर फ्युचर अँड ऑप्शन इथे ऑलरेडी डिसेबल आहे, ते रिएनेबल जर करायचं असेल तर तुम्ही रिएनेबल करू शकता. त्याच्यानंतर इक्विटी इंट्राडे तुम्हाला डिसेबल करायचं आहे तर तुम्ही सिम्पली असं जसं मी आत्ता तुम्हाला दाखवलं तो बटन असं या पद्धतीने तुम्हाला बंद आणि चालू करता येतं, ते बंद करायचं आहे. सेव्ह चेंजेसला जायचं आहे. सेव्ह चेंजेसला गेल्यानंतर इथे तुम्हाला कळेल की NSE इक्विटी डिसेबल होणार आहे, NSE-FO आता अनेबल करणार आहे मी. तो ऑलरेडी माझा डिसेबल होता, तो मी अनेबल केला नव्हता. आणि BSE-FO आणि म्हणजेच फ्युचर अँड ऑप्शन इथे डिसेबल होणार आहे. यू हॅव 4 पेंडिंग ऑर्डर्स. पेंडिंग ऑर्डर विल बी ऑटो कॅन्सल ड्यू टू डिसेबल सेगमेंट. जर पेंडिंग ऑर्डर असतील तर ऑटोमॅटिकली त्या कॅन्सल होऊन जातील. त्यामुळे तो एक आपल्याला इथे जे नोटिफिकेशन येतं ते कळतं आहे की जर तुमच्या ऑर्डर पेंडिंग असतील तर त्या पहिल्या कंप्लीट करा आणि नंतरच तुम्ही हे सेगमेंट डिसेबल करा. कारण कसं होईल की समजा तुम्ही FNO ट्रेडिंग करत असाल आणि तुमची कुठली ऑर्डर जर पेंडिंग असेल आणि तुम्ही FNOचं सेगमेंटच डिॲक्टिवेट केला तर ती ऑर्डर एक्झिक्यूट होणार नाही किंवा कॅन्सल होऊन जाईल आणि 3:30 वाजता तुम्हाला पेनल्टी भरायला लागेल ऑटो स्क्वेअर ऑफ वगैरे झाल्यानंतर. त्यामुळे सगळ्या ऑर्डर पहिले एक्झिक्यूट करून घ्या. एक्झिक्यूट करून झाल्यानंतरच हे डिसेबल करा, प्रॉफिट बुक झाल्यानंतर ऑब्व्हियसली. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. नाव न्यू ऑर्डर इन डिसेबल सेगमेंट विल बी रिजेक्टेड. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केला, तुम्हाला कितीही वाटलं की निफ्टी आता वरती चालला आहे, मला कॉल बाय करायचा आहे, तुम्ही ते करूच शकत नाही, कारण तुम्ही सेगमेंट जो आहे तो डिॲक्टिवेट केला आहे आणि ती ऑर्डर रिजेक्ट होणार आहे. म्हणजे तुम्हाला जर प्रॉफिट झाला असेल तर तो प्रॉफिट तिथे सेफ राहणार आहे, तुमचं ओव्हर ट्रेडिंग इथे बंद होणार आहे. डीमॅट अकाउंट बंद होणार नाही आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. डीमॅट अकाउंट बंद नाही होणार आहे. तुम्ही जो पर्टिक्युलर सेगमेंट डिसेबल करताय तो फक्त तिथे ॲक्टिव्ह राहणार नाही, तिथल्या ऑर्डर रिजेक्ट होतील 12 तासासाठी, तेही फक्त 12 तासासाठी. आता आय अंडरस्टँडवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आय अंडरस्टँडवर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आणि रजिस्टर ईमेल ID वर एक OTP येईल. मोस्ट ऑफ द टाईम हा OTP मोबाईल नंबरवर लगेच रिसीव्ह होतो, ईमेल ID वर थोडा वेळ लागू शकतो. तर माझ्या मोबाईलवर हा OTP आलेला आहे, तो OTP आपल्याला इथे एंटर करायचा आहे.
आणि तुम्ही इथे बघू शकता की NECFO जे अनेबल नव्हतं आपलं ते अनेबल झालेलं आहे. त्याच्यानंतर NECEQ, BSEEQ, इक्विटी इंट्राडे हे जो सेगमेंट आहेत ते आपण आता काय केलेले आहेत, डिसेबल केलेले आहेत. जर आपण इथे बघितलं तर आपल्याला सगळा मेसेज तुम्हाला मोबाईलवर मेसेज पण येतो की जर तुमची कुठली ऑर्डर जी असेल तर ती कॅन्सल होऊन जाईल. मग ती SIPची ऑर्डर असू दे किंवा तुमची FNOची ऑर्डर असू दे किंवा इक्विटी इंट्राडेची ऑर्डर असू दे, तर ती सगळी काय होईल इथे कॅन्सल होऊन जाईल आणि तुम्हाला नवीन परत ऑर्डर लावाव्या लागतील. इधर तुमची GTTची जरी ऑर्डर असेल तरी ती GTTची ऑर्डर तिथे कॅन्सल होऊन जाईल आणि तुम्हाला ती ऑर्डर परत लावावी लागेल. सो अशा पद्धतीने तुम्ही ओव्हर ट्रेडिंग जी आहे ती थांबवू शकता किल स्विच नावाचं फीचर वापरून. किल स्विच फीचर जर वापरलं तर तो जो पर्टिक्युलर सेगमेंट आहे तो 12 तासासाठी डिॲक्टिवेट होईल. आत्ताच्या कंडिशन बघितली तर 2:50 झालेली आहेत. 2:50 12 तास आपण पकडायचे आहेत, म्हणजे रात्री 2:50 हा जो सेगमेंट आहे, जे आपण आत्ता सेगमेंट डिॲक्टिवेट केले ते रात्री 2:50 डिॲक्टिवेट राहतील आणि त्यानंतर तुम्ही अनेबल करू शकता आणि उद्या सकाळी परत ट्रेडिंग सुरू करू शकता. अशा पद्धतीने ओव्हर ट्रेडिंगपासून वाचण्यासाठी हे एक नवीन फीचर अपस्टॉकने आपल्यासमोर आणलेला आहे. त्याचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता आणि ओव्हर ट्रेडिंगवर मात करू शकता. या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. जर तुम्हाला हे फीचर्स आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. कसं वापरायचं हे कळालं असेल तरी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून काही जर शंका असतील तुमच्या मनात तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.